तर डाळिंबाच्या झाडाला व्हाईट पिशवी आपण काय लावलंय तर राम मंडळी, मी तुमचा लाडका भूषण चौधरी. तर आपल्याला संत्र्याच्या प्लॉटला फवारा मारायचा होता सकाळी त्यासाठी लगेच ब्लोअर भरून घेतला होता. ब्लोअर भरून लगेच औषध पण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलं होतं आणि फवारायला सुरुवात करून दिली होती. म्हटलं आता ऊन होण्याच्या आधी फवारा मारला झालाय, पण म्हटलं आपलावाला एक तर आपण सकाळी आणि रात्रीच फवारा मारतो, आज थोडा टाइम होऊन गेला. म्हटलं संत्र्याच्या प्लॉटचा फवारा आपला संपला होता आणि आपलं जायचं विहिरीवर ब्लोअर भरण्यासाठी. म्हटलं चला आता विहिरीवर ब्लोअर भरण्यासाठी ब्लोअर तर भरून घेतला होता. म्हटलं चला आता आपल्याला शरद किंगच्या प्लॉटला पण फवारा मारायचा. म्हटलं लवकर औषध मिक्स करून फवारा मारायला सुरुवात करून देऊ म्हटलं, आणि लगेच औषध वगैरे मिक्स करून लगेच फवारा मारायला सुरुवात करून दिली होती. म्हटलं चला आता पटकन याचा फवारा भेटला, आता आपलं काम मिटून जाईल. म्हटलं हा शरद किंगचा प्लॉट 8 वर्षाचा आहे, 315 झाड आहे आणि इकडे आपल्याला लगेच सलरी मिक्स करून ठेवायची होती. त्यासाठी आपण लगेच गुळची पावडर होती मिक्स करून घेतली आणि त्यानंतर लगेच ताकवर टाकून दिलं. म्हटलं चला आता चांगल्या पद्धतीने मिक्स करून टाकू. म्हटलं मिक्स करून झाकून घेतलं होतं आणि जेव्हापासून नेट बांधली, नेट जास्त त्रास देते, वाऱ्याने परत तुटून जाते. म्हटलं हिचं काय आज मिटून टाकू. म्हटलं आता परत बांधायचं कामच नाही. त्यानंतर नळ्याचं जुगाड करून आपण लगेच क्रॉसिंग मारून घेतले होते. म्हटलं क्रॉसिंग जर मारल्यानं हवा पण येऊ देणार नाही, हवा दाबून ठेवेल. म्हटलं तुटायचं कामच राहणार नाही. त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने क्रॉस वगैरे मारून घेतले. तर म्हटलं काय अडचण नाही, आता तुटणार पण नाही, काहीच नाही. म्हटलं आणि या साईडला आपल्याला नर्सरीमध्ये शरद किंगची रोप भरायची होती. म्हटलं चला आता अर्धे तर भरले गेले. म्हटलं आणि तयार होत आहे तोपर्यंत आता इकडे पण रोट वगैरे मारून तयार करून ठेवू. म्हटलं आणि इकडे पण आपल्याला रोप भरायचे होते, त्यासाठी मस्त मशागत वगैरे होऊन जाईल. म्हटलं काही अडचण नाही. आणि जे व्हाईट जे बांधलेले ते आपण एक गुट्टी बांधलेली होती. आपल्याला रोप तयार करायचं होतं आणि हा सुपर व्हायचा प्लॉट याच्यावर आपण रोप तयार करण्याचं काम चाललं होतं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर घ्या पटकन भूषण चौधरीला फॉलो करून.